मुख्यमंत्री पारदर्शी कारभार करत असतील तर स्वागतच। मुंडेंच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरेंकडून फडणवीसांचं कौतुक, तर मुंडेंच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर यायला हवं, ठाकरेंकडून शंका उपस्थित। मुख्यमंत्री फडणवीसांच्या विरोधात हक्कभंग आणणार, मुंडेंच्या राजीनाम्याची माहिती फडणवीसांनी सभागृहात न देता थेट माध्यमांना दिली, काँग्रेस नेते नाना पटोले यांचा आरोप। धनंजय मुंडेंच्या जागी आता छगन भुजबळ यांची सरकारमध्ये एंट्री होणार अशी चर्चा, मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। संतोष देशमुखांना झालेल्या अमानुष मारहाणीचा आणखी एक पुरावा हाती, मारहाण केलेल्या फुटलेल्या पाईपच्या 15 तुकड्यांचा फोटो आरोपपत्रात। मुंडेंचा फक्त राजीनामा घेऊन चालणार नाही, हत्या प्रकरणातील सर्वांना फाशी झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, भाजप आमदार सुरेश धस आक्रमक। धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार, अंजली दमानी यांचा इशारा, धनंजय मुंडेंच्या पापाचा घडा आता भरलाय, दमानी यांची टीका। धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, मुंडेंवर 302 चा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका, मनोज जरांगे यांची मागणी। गोपीनाथ मुंडे आज असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना चापकानं मारलं असतं आणि राजीनामा द्यायला लावला असता, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर रोहित पवार संतापले।